नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. तर बोर्डो म्हणजे काय, तर एक 1882 साली फ्रान्समध्ये मिलाइट नावाचा एक शास्त्रज्ञ होता. तर त्याने याचा शोध लावलेला आहे. तर आपले झाडाचे फळझाडं जी असतील त्यांच्या पानावरती असे काळे टिचकं पडतात बघा. बुरशी असते, बुरशीजन्य रोग असतो, काळे टिचके पडतात. फळझाडं असतील, भाजीपाला असेल, भाजीपाल्यामध्ये वांगी, टमॅटो, मिरची वगैरे यांच्यावरती काळे टिचके पडतात. तर हा जो बुरशीजन्य रोग आहे तर तो ह्या बोर्डो मिश्रणाच्या फवारणीने जातो. हे जे बोर्डो मिश्रण आहे हे बुरशीनाशक आहे. त्याचबरोबर आपण जे फळपिकं आहेत, आंबा आहे, त्यानंतर इतर फळपिकं जे आहेत त्यांची छाटणी करतो. छाटणी करतानंतर जे काही जखमा होतात त्याच्यावरती हे बोर्डो पेस्ट लावणं आवश्यक असते, कारण त्याच्यामध्ये बुरशीची लागण होऊ नये. त्याचबरोबर या बोर्डो पेस्टमध्ये जर का कीटकनाशक जर का आपण टाकलं तर जो काय आपण याला बोर्डो पेस्टिंग करतो झाडाला, तर त्यावेळेला खोडकिडा येत नाही. त्याच्यामुळे खोडकिड्याचं नियंत्रण होते. काय काय आवश्यक असते, तर मोरचूद जे आहे अशा प्रकारचं मोरचूद असते. याला स्थानिक भाषेमध्ये काय म्हणत असतील तर सांगता येत नाही, परंतु याला इंग्रजीमध्ये कॉपर सल्फेट म्हणतात आणि आपल्या स्थानिक भाषेमध्ये वेगवेगळे म्हणतात. अशा प्रकारचे हे स्फटिक असतात. तर हे जे मोरचूद आहे हे असे स्फटिकच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळत असतात. तर हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर 1% बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी हे मोरचूद 1 किलो पाहिजे आपल्याला. त्याचबरोबर एक कळीचा चुना पाहिजे. कळीचा चुना याच्यामध्ये एक ऑर्गॅनिक आपलं शेतीचा चुना म्हणून ॲग्रिकल्चर लाईम म्हणून पण मिळतो, किंवा कळीचा चुना जो असतो जो गरम होतो ज्याच्यामध्ये चुन्याचे काही खडे असतात, अशा प्रकारचा हा कळीचा चुना 1 किलो. 1 किलो चुना आणि 1 किलो मोरचूद यांचं 10 लिटर द्रावणामध्ये मिक्स केलं की हे 1% बोर्डो पेस्ट तयार होत असते. आणि हे 10 लिटर पाणी आपण 90 लिटर पाण्यामध्ये टाकलं की मग ते 1% आपण बोर्डो मिश्रण फवारण्यासाठी तयार होत असते. तर हे तयार करत असताना हा जो चुना आहे हा चुना असतो अल्कलाईन, विम्लधर्मी असतो. आणि हे जे मोरचूद आहे तर हे असतं ॲसिडिक, म्हणजे आम्लयुक्त आहे. तर हे दोघांचं मिश्रण केल्यानंतर ते जे काय द्रावण तयार होणार हे न्यूट्रल तयार झालं पाहिजे, म्हणजे ॲसिडिक पण नको आणि अल्कलाईन पण नको, अशा पद्धतीने हे आपल्याला तयार करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागते, 1 दिवस रात्रभर हा चुना मोरचूद जो आहे बारीक कुटून पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे, पाण्यामध्ये चांगला विरघळायचा आहे. त्याचप्रमाणे हा चुना देखील रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवायचा आणि त्याचं द्रावण तयार करून ठेवायचं आहे. तर 5 लिटर पाण्यामध्ये आपण हा मोरचूद भिजवलेला आहे ऑलरेडी, आणि 5 लिटर पाण्यामध्ये 1 किलो चुना देखील भिजवलेला आहे. तर अशा प्रकारे हा पूर्णपणे आता मोरचूद इथे विरघळलेला आहे. ते बघाल तुम्ही, पाणी हे निळं दिसते आणि याचं चुन्याचं जे आहे ते पूर्ण पांढरं दिसतं. आता हे जे द्रावण आहेत हे जर का तुम्ही बघितलं, आपलं लोखंडी सळई आणली होती ना, आणि pH मीटर पण आहे. आता हा आपला एक घरगुती उपाय आहे. हा जो मोरचूद आहे हा ॲसिडिक असतो. तर हा ओळखण्यासाठी याच्यामध्ये जर का आपण काही मिनिटं असं लोखंडी सळई टाकून ठेवली तर याच्यावरती तांबूस गंज असा चढतो. तर त्याच्यावरून कळतं की हे ॲसिडिक आहे म्हणून. तर काही मिनटं जर काही टाकून ठेवलं तर इथे आपल्याला हे तांबूस झालेलं दिसतंय. याच्यावरून हे ॲसिडिक आहे हे आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर pH मीटर आहे. pH मीटर टाकून पण आपल्याला पाहता येईल की हे ॲसिडिक आहे म्हणून. बघा, याचं pH आता न्यूट्रल आहे. ते काढायला गेलं. किती झाला याचा? 0 लो आहे ना, आता लो आहे पूर्ण. LO आलाय, म्हणजे हा हाय pH आहे, त्याच्यामुळे तो एकदम हे दाखवणार. आणि तिकडे चुन्यामध्ये टाकला की तो न्यूट्रल होणार. हे बघा, हा हाय झाला आहे ना, हा हाय झाला म्हणजे हा 14 पर्यंत गेला आणि हा 0 पर्यंत गेला. म्हणजे जे काय आपली pH ची हे असते स्केल असते 0 ते 14,
आता हा त्याचा 8, 9, 10 वाढत वाढत 14पर्यंत गेला आणि शेवटी हाय दाखवायला लागलं मीटर. आणि हा कमी कमी होत गेला आणि शेवटी 0 दाखवायला लागला. म्हणजे काय झालं, हा ॲसिडिक आहे तर अल्कलाईन आहे. तर आपल्या दोघांचं मिश्रण हे सारखं करायचं आहे. हे बघा, हे तांबूस झालेलं आहे. हे आपला घरगुती उपाय आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याकडे मीटर असेलच असं नाही. तर ज्यावेळेला आपण हे मिक्स करतो त्यावेळेला हे दोन्ही द्रावणं एकदाच मिक्स करायचे आहेत. तर दोघेजण घ्या हे आणि टाका याच्यात. पहिल्यांदा चुना नाही, दोन्ही पण एकत्रच टाका. एकत्रच टाकायचं. अच्छा, हा, ढवळून दोघांनी घ्या. सेम धार टाका. सेम टाका. उचला, एकत्र टाकायचं दोघांनी. एकत्रच थांबा, टाका. एकत्रच घ्या तिकडून. आणि असं टाकत असताना ते ढवळत राहायचं. टाका. आता हे दोन्ही द्रावणं सारखी मिक्स करायची आहेत. टाका टाका. असली तरच होतं ना पाणी. हो. आता हे जे द्रावण तयार झालं आहे हे आपलं बोर्डो मिश्रण तयार झालेलं आहे. याचा जर का pH तपासायचा असेल तर ही सळई टाकल्यानंतर तिचा लाल रंग नाही आला पाहिजे. याच्यामध्ये थोडा वेळ टाकून ठेवली, तिचा रंग बदलला नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला तपासता येते. जर काही लाल झाले तर समजायचं की याच्यामध्ये ॲसिडिक जास्त आहे, म्हणजेच मोरचूत जास्त आहे. मग अशा वेळेला आपण चुन्याचं प्रमाण टाकायचं आहे. आणि जर काय चुन्याचं प्रमाण जास्त झालं तर मोरचूचं प्रमाण वाढवायचं. अशा प्रकारे हे न्यूट्रल करायचं आहे. तर आपण आता ते मीटर लावून बघूया याचा pH किती आहे ते. हा झाला आपला घरगुती उपाय. आता शेतकऱ्यांकडे मीटर असेलच असं नाही, तर ही लोखंडी सळई किंवा लोखंडी एखादा चाकू असेल किंवा एखादं लोखंडी पाती कुठली असेल काढले तर ती हे करून बघा. आता आपण याचा pH तपासूया. येईल थोडा. हे दोन्ही द्रावण एकत्र करताना दोन्ही पण थंड असले पाहिजे. म्हणजे चुना जो असतो आपला खड्याचा तो पाण्यात टाकल्यामुळे अगदी उकळायला लागते आणि गरम पाणी असते, तर तो थंड झाला पाहिजे. आणि हे मोरचूचं जे काय पाणी आहे ते पण थंड असलं पाहिजे. आणि दोन्ही याच्यात एकत्र करायचं. आणि हे आता न्यूट्रल द्रावण आपलं तयार झालेलं आहे. म्हणजे याच्यात सळी जरी बुडवली तर त्याच्यावरती जंग वगैरे असं दिसत नाही. आणि हे आपलं न्यूट्रल तयार. महत्त्वाचं म्हणजे हे तयार करत असताना कुठल्याही प्रकारचं लोखंडी किंवा धातूचं वापरायचं नाही. भांडं हे प्लास्टिकच्या भांड्याचं चुना पण आणि प्लास्टिकच्या भांड्याचं मोरचूत पण करायचं आहे. मिश्रण करत असताना दोन्ही पण एकदाच मिक्स करायचे आहेत, मागे पुढे नाही करायचं आहे. दोन्ही पण एकदाच मिक्स करायचे आहेत. आणि त्यांचा pH जो आहे तो न्यूट्रल असला पाहिजे. म्हणजे 7 किंवा 7.5च्या दरम्यान असला पाहिजे. अशा प्रकारे हे तयार करायचं आहे. आता हे जे द्रावण तयार झालं आहे हे कपड्याने तर ते गाळलेलं द्रावण जे आपण फवारणीसाठी वापरायचं आहे. हां, हे द्रावण तयार केल्यानंतर हे 24 तासाच्या आत संपवायचं आहे. म्हणजे हे आपण ठेवू शकत नाही. फक्त फळझाडं असेल, भाजीपाला असेल, पालेभाज्या नाही पण फळभाज्या, वांगी, टमॅटो, मिरची याच्यावरची जो कोण बुरशीजन्य करपाक रोग वगैरे, पानावरचे सूज वगैरे जे आहे, पानावरचे डाग आहेत तर ते याच्याने नियंत्रित होतात. तर हे जे औषध आहे जेव्हा आपण फवारणी करायची त्याच वेळेला बनवायचं आणि त्याच वेळेला संपवायचं. हे ठेवून देता येत नाही आपल्याला. सर हे करपावर वगैरे फवारू शकतो का? करप्याला पण चालते. भातावर? हो हो, आपण म्हणतो ना COC फवारा, त्यावेळेला हे पण चालते. हे पण COCचा प्रकार आहे, हे पण कॉपरच आहे. आणि कीटकनाशक टाकलं तरी चालते याच्यामध्ये. हो, पण हे करप्यासाठी खास हे आहे. आणि कीटकनाशक हे किडीसाठी वापरू शकतो आपण. चिकूला पण चालू शकतो. चिकूला, आंब्याला, काजूला, पानांवरती फवारणीसाठी पण चालते. आता हे जे आहे याच्यामध्ये स्टिकर वगैरे काही मिक्स करायचं नाही. कारण हे औषधं जसं असते फवारणी केलं की ती पकडून ठेवते. आता जर का आपण फवारणी केली असती तर लक्षात आलं असतं तुमचं की हे फवारणी केलेलं पानावर पकडून ठेवते. आणि पानावरची डाग असतील, करपा असेल पानावरचा तर त्याच्याने कवर होत असतो.
अशा प्रकारे हे बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्ट. बोर्डो पेस्टसाठी आपण 5-5 लिटरचा दोन्ही द्रावणं घेतली, 1-1 किलो घेतलं. हे झालं 1%. पण हे जर का आपल्याला कमी जास्त करायचं असेल आणि फवारणीसाठी भाजीपाल्यावरती फक्त 5%, 0.5% म्हणजे अर्धा टक्का फवारणी करायची असते. मोठ्या झाडांवरती 1% फवारणी, लहान झाडं म्हणजे फळभाज्या जे आहेत त्यांच्यावरती अर्धा टक्का फवारणी करायची असते. मग अर्धा टक्क्याला काय करायचं असते, तर हे जे काय आपण 1 किलो मोरचूद आणि 1 किलो चुना घेतलेला आहे त्याच्यावरती आपण अर्धा किलो चुना आणि अर्धा किलो मोरचूद घ्यायचा आहे आणि ते 5 लिटर पाण्यामध्ये टाकून त्याचं जे काही द्रावण होईल ते 90 लिटरमध्ये टाकायचं. म्हणजे 100 लिटर तयार होईल. दोघांचं 5-5 लिटरचं 10 लिटर होईल आणि ते 10 लिटर द्रावण 90 लिटरमध्ये टाकलं म्हणजे 100 लिटर द्रावण हे 5% बोर्डो मिश्रणाचं तयार होणार आहे फवारणीसाठी. तर 800 ग्राम घ्यायचं आहे. याप्रमाणे ते प्रमाण जास्त कमी जास्त करायचं आहे. 1%, 2% जर असेल तर 2 किलो घ्यायचं आहे. त्या प्रमाणात ते वाढवायचं आहे. अशा प्रकारे हे बोर्डो मिश्रण आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना सुद्धा शेअर करा. असेच व्हिडिओ आपल्याला वारंवार मिळावे म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.